शांती. आज आहे 30/11/2024 मुरली. बाप दादा मधुबन. महावाक्य आहे, गोड मुलांनो, सन शोज फादर, म्हणजेच मुलंच आईवडिलांचा काय करतात, शो करतात. म्हणजे संस्कार मुलांच्या आईवडिलांचे संस्कार मुलांच्या वागण्यामधूनच दिसतात. म्हणूनसाठी महावाक्य आहे, सन शोज फादर, मनमताला सोडून श्रीमतवर चाला, तेव्हाच बाबांचा शो करू शकाल. म्हणजेच दैवी गुणांचं प्रदर्शन कधी करू शकतो, तर मनमत. मनमत म्हणजे काय? आळस करणं, नकारात्मक विचार करणं, खूप सगळा लोभ, ईर्ष्या, द्वेष ठेवणं, भूतकाळातल्या गोष्टींच्यावरती चिंतन करून आपला प्रेझेंट वर्तमान समय पण खराब करणं, एखाद्या गोष्टीवरती व्यवस्थित फोकस्ड न होणं, आळस्य करणं, टाईम मॅनेजमेंट नसणं, लोभ, अतिशय मोह, काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, जलसी, बदलेची भावना, या व्रतीमध्ये व्यवहार करणं, विचार करणं, याला म्हणतात मनमतावरती चालणं. आणि मनमताला सोडून श्रीमतावरती चालायचे म्हणजे काय? श्रीमत म्हणजे बाबांची शिकवण, श्रेष्ठ ते श्रेष्ठ भगवंताने शिकवलेला मार्ग, की तुम्ही कोण आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कशासाठी आलेला आहात, तुम्ही कशासाठी या शरीरामध्ये आहात, आणि तुम्ही गेल्यानंतर सर्वजण का प्रार्थना करणार आहेत की आत्म्याला शांती लाभो परमेश्वरा. तर ती शांती आपण जिवंत असतानाच प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे? श्रीमत. श्रीमत म्हणजे भगवंताची सद्गती आणि सद्बुद्धीसाठी मिळालेली शिक्षा. आणि ती शिक्षा आपण का देतोय? कारण आपणच त्याला खूप जन्मापासून प्रार्थना करून मागितली आहे की हे भगवंता मला सद्गती सद्बुद्धी दे, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस सगळं दे, दे दे दे. म्हणजे तू देत असेल आणि देणारा आहे, म्हणून त्याला दाता म्हटलं जातं. म्हणूनसाठी आपण काय म्हणतो? श्रीमद भगवत गीता. भगवत म्हणजे भगवंताने गायलेलं सद्गतीचं गीत. पण भगवद्गीतेमधून काय आपला सद्गती झालेली नाही आहे. म्हणूनसाठी तो आपल्याला आता प्रॅक्टिकल अर्थसहित समजवतोय की प्रॅक्टिकलमध्ये काय करायला लागेल. नुसतं भगवद्गीताचं पाठ करून, गुरु करून, माळा करून किंवा पोथी ग्रंथ वाचून सद्गती जर झाली असती तर आत्तापर्यंत मनुष्याच्या जीवनामधून दुःखाचे पहाड नष्ट झाले पाहिजे होते. दुःख, दुविधा, कष्ट, शरीराची तकलीफ, रिश्ते नात्यामध्ये तकलीफ, सक्सेसमध्ये तकलीफ, कधीही अचानक काही होऊ शकतं कुणाचंही, या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे होत्या ना. आता एक सुखमय संसार सुरू झाला पाहिजे होता. परंतु आता आपण काय बघतो, किती आहे बाहेर? श्रेष्ठाचार आहे का भ्रष्टाचार आहे? अत्याचार आहे का दुराचार आहे? पापाचार आहे का पुण्यव्रतीचं आचरण आहे सगळ्यांचं? तर ह्या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी परमेश्वराचं ऐकण्याशिवाय दुसरे कुठलेही मार्ग आता राहिलेले नाही आहेत. म्हणूनसाठी आपणच त्याला बोलवलेलं आहे, पतित पावन सीताराम, ईश्वर आल्लो तेरो नाम. ईश्वर म्हणजे ज्या शक्तीचा कधीही नाश होत नाही, जी शक्ती शरीर धारण करत नाही, त्याला शिवलिंगामध्ये पूजलं जातं. शिवलिंग म्हणजे शिवाचं चिन्ह. तर बऱ्याच गोष्टी आहेत. तर आम्ही तुम्हाला आमच्याकडून अजून काही प्रश्न असतील आणि त्याचा जर उलगडा पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा किंवा पर्सनल मेसेजही करू शकता. तर आम्ही सेवेवरती हाजीर आहे परमेश्वराच्या. तर आत्ता आपण काय बघत होतो? महावाक्य मुरलीचं, सन शोज फादर, मनमताला सोडून श्रीमतवर चाला, तेव्हाच बाबांचा शो करू शकाल. प्रश्न, बाबा कोणत्या मुलाचे रक्षण जरूर करतात? उत्तर, जी मुले सच्ची आहेत त्यांची रक्षण जरूर होते. त्यांचं रक्षण जरूर होते. जर रक्षण होत नसेल तर आतमध्ये म्हणजे मनबुद्धी स्वभाव व्रती कृती दृष्टीमध्ये. तर बाबा काय म्हणतात, जर भगवंताकडून रक्षण होत नसेल तुमचं तर काय आहे, तर जी मुले सच्ची आहेत त्यांचे रक्षण जरूर होते. जर रक्षण होत नसेल तर आतमध्ये जरूर कोणते ना कोणते खोटेपणा आहे.
आणि भगवंताचा शिकवणाचा रोजचा मुरली क्लासही मिस करतात. मुरली ऐकतही नाहीत आणि जे चांगलं आहे त्याच्यावरती संशय घेत आहेत, मनामध्ये डाऊट आहेत. त्याच्यामुळे काय होतं आहे, भगवंताची रक्षा त्यांना प्राप्त होत नाही आहे. म्हणूनसाठी उत्तरामध्ये दिलेलं आहे, जरूर आतमध्ये कोणता तरी खारटपणा आहे. क्लास मिस करणे, संशयमध्ये येणे, अर्थात आतमध्ये काही ना काही खोटे आहे. त्यांना माया पंजा मारते. मायाजाळ ऑलरेडी आपल्याकडं म्हणतात की सगळं मायाजाळ आहे. मायाजाळ म्हणजे काय? मन परत परत खतम होणाऱ्या गोष्टीमध्ये जातं. शरीर संपणार आहे, एक दिवस आपण इथून जाणार आहे. जे डोळ्यांनी दिसतंय ते सगळं संपणार आहे. फक्त डोळ्यांनी न दिसणारी शक्ती, आत्मा, परमात्मा, प्रकृती फक्त इथं कायमस्वरूपी आहे. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, रोजच्या मुरलीमुळे तुम्हाला समजणार आहे. प्रश्न, कोणत्या मुलांसाठी माया चुंबक आहे? आता माया काय आहे? माया म्हणजे नाशिवंत गोष्टीमध्ये आपला अडकलेलं मन. लोभ, मोह, काम, क्रोध, अहंकार या गोष्टी माया आहेत. लोभ असायला पाहिजे कशासाठी? सद्गतीच्या मार्गावरती चालण्यासाठी. मोह पण असायला पाहिजे कशासाठी? सत्य गोष्टींच्या मध्ये स्वतःला झोकून घेण्याचा मोह असला पाहिजे. अहंकार असला पाहिजे कशाचा? मी भगवंताचा विद्यार्थी आहे. इतक्या गर्दीमधून भगवंतानी मला निवडलेलं आहे. कशासाठी? नरसे नारायण, नारीसे श्री लक्ष्मी बनवण्यासाठी. 33 कोटी देवी देवतांच्या मध्ये माझाही नंबर लागणार आहे. परमेश्वर सतयुगाची स्वर्गाची स्थापना करून परत माघारी जायच्या अगोदर त्यांनी मला निवडलेलं आहे. आणि विशेष माझा जीव जाण्याच्या अगोदर मला हे सद्गतीचं ज्ञान भेटलेलं आहे. परमेश्वर मेल्यानंतर भेटून काहीच फायदा नाही आहे. कारण तुमच्याकडं शरीर नसेल तर तुम्ही कसं करणार पुरुषार्थ? आता पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुष म्हणजे आत्मा. या शरीर रथामध्ये बसून जे पुण्य कमवू शकतो तो केवळ आत्मा बिंदी शरीर सोडल्यानंतर नाही करू शकत. परमेश्वराच्या बरोबरच आत्मा परमधाममध्ये राहू शकते, परंतु सद्गती सद्बुद्धी पुण्यप्राप्ती नाही करू शकत. तर बाबा म्हणूनसाठी सांगतात की कोणत्या मुलांसाठी माया चुंबक आहे? उत्तर, जे मायेच्या सुंदरतेकडे आकर्षित होतात. मायेची सुंदरता काय आहे? हे दिसणारं शरीर, दिसणारी दुनिया, पिक्चर, मूवी, सिरियल्स. आता सिरियल्स आणि पिक्चर पाहताना बघा, लक्षात घ्या की ज्याने ते करून ठेवलं तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना त्याच्यामधून पैसे मिळतात. पण मला काय भेटलं? मला पिक्चर बघून माझी सद्गती होणार आहे? पिक्चर बघून माझ्या जीवनातून पापकर्माचा बोजा नष्ट होणार आहे? थोडासा विचार करा. पिक्चर बघून मला परमेश्वराचा आशीर्वाद भेटणार आहे? म्हणूनसाठी कुठल्याही गोष्ट पाहत असताना आपण काय पाहतोय, आपण काय ऐकतोय, आपला वेळ आपण कुठे लावतोय, आपले श्वास निश्चित आहेत. एक दिवस आपल्यालाही शरीर सोडून जायचं आहे आणि जाण्याचा दिवसही माहिती नाही आहे. मग अशा अनिश्चित वेळेमध्ये, अनिश्चित समयामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? ज्या गोष्टीमध्ये मला पुण्यप्राप्ती होईल, परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होईल, जीवनामध्ये हेल्थ वेल्थ सक्सेस मला प्राप्त होईल, अशाच मार्गावरती चालणं योग्य असेल ना. आणि म्हणूनसाठी म्हटलं जातं संग चांगल्याचा करा. मग टी व्ही बघणं, सिरियल पाहणं, ज्या गोष्टींचा माझ्या जीवनामध्ये त्याचा काही फायदा होणार नाही, त्या गोष्टींना मी का माझी वेळ द्यायचा? त्या गोष्टींच्यामध्ये माझे श्वास मी का वाया घालवायचे? थोडा विचार करा. तर बाबा सांगतात, कोणत्या मुलांसाठी माया चुंबक आहे? जे माझ्याकडे मायाची सुंदरतेकडे आकर्षित होतात त्यांच्यासाठी माया चुंबक आहे. श्रीमतावर चालणारी मुले मायाकडे आकर्षित होणार नाहीत. श्रीमत बाबांची मुरली, बाबांचा अभ्यास, राजयोगाचा अभ्यास. राजयोगाचा 7 दिवसाचा कोर्स एकदा करून नाही समजला तर परत सुद्धा करू शकता. मी स्वतः राजयोगाचा कोर्स 5 वेळा केलेला आहे वेगवेगळ्या टीचरांच्याकडून. तेव्हा मला हे सद्गतीचं ज्ञान समजलं. त्याच्यासाठी काहीही सोडायला लागत नाही. फक्त मनामधून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, जलसी, बदलेची भावना, अशी वाईट दुर्गुणांना फक्त बाबांची आठवण केल्यानंतर, मुरली ऐकायला सुरुवात केल्यानंतर आपल्या आपच आत्म्याचा कपडा साफ व्हायला सुरुवात होते.
आणि आत्मा सद्गतीच्या मार्गावरती चालायला लागतो आणि जी सद्गती माझ्याबरोबर जन्मोजन्मी राहणार आहे आणि माझ्याबरोबर माझ्या पूर्ण परिवाराला त्याची छत्रछाया प्राप्त होणार आहे. मग इतकी मोठी जर प्राप्ती असेल तर कोण बुद्धिमानी ही प्राप्ती सोडेल सांगा. मेरे साथ मेरे घर का भी भला, मेरे कुल का भला होने वाला है. ह्याच्यासाठी खूप खूप बुद्धीने काम केलं पाहिजे आता, कारण समयाचा काहीच भरवसा नाही. आपण अकाली मृत्यूच्या समयामध्ये अचानक काही होणाऱ्या वेळेमध्ये येऊन पोचलेला आहे. तमप्रधान कलियुगी दुनिया. म्हणूनसाठी म्हटलं जातं एक के बहाने सबका भला. एक के बहाने सबका भला कैसे होगा. जिस तरह से घरामध्ये कोणी चांगलं कमवणारा असेल तर घरातल्या सगळ्यांसाठी त्याचा फायदा होतो की नाही. जर घरामध्ये एखाद्याने आंब्याचं झाड लावलं असेल, तो पण स्पेशल आंबा, हापूस आंबा, तर त्या परिवाराला त्याची फळं खायला मिळतात की नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराचं थोडंसं ध्यान केलं, थोडंसं त्याच्या श्रीमताचं मुरलीचं मंथन केलं, चिंतन केलं, वाचन केलं, श्रवण केलं, तर त्या घरामध्ये व्हायब्रेशन पसरतात. आपल्याबरोबर आपल्या घरातल्या सगळ्यांना त्याचे आशीर्वाद, परमेश्वराची छत्रछाया गुप्त रूपामध्ये प्राप्त होत असते. ह्या सगळ्या खूप सुंदर गोष्टी आहेत. मग बाबा किती वेळा म्हणतात, मुलांना तुमची मेहनत गुप्त आहे, तुमचा अभ्यास गुप्त आहे, तुमचा पुरुषार्थही गुप्त आहे आणि तुम्हीही गुप्त आहे. कोणालाही कळणार नाही. तुम्ही इतक्या साधारण शरीरामध्ये राहून तुम्हीच नरसे नारायण, तुम्हीच नारीचे श्री लक्ष्मी, तुम्हीच 33 कोटी देवी देवता बनत आहात. आता कसं बनत आहात 33 कोटी देवी देवता. कारण तुम्ही पहा, प्रत्येक घरामध्ये देवपूजा केली जाते. आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये मंदिर आहे. असं आहे का परदेशामध्ये हो. आपल्याच भारतामध्ये का असं आहे. घराघरामध्ये शांती धारणेसाठी मुख्य सार आहे. आपल्याला शिकवणारे स्वतः ज्ञानाचे सागर बेहदचे बाबा आहेत. बेहद म्हणजे सगळ्यांचा पिता येतो. यामध्ये कधी संशय येऊ द्यायचा नाही. कपट कारस्थान सोडून आपला खरा चार्ट, म्हणजे माझं दिवसभरामध्ये कशात गेला वेळ, चार्ट ठेवायचा आहे. चार्ट ठेवतो ना आपण, एक टाइम टेबल. म्हणजे बाबा सांगतात कपट कारस्थान सोडून आपला खरा चार्ट ठेवायचा आहे. देहाभिमानामध्ये येऊन कधीही ट्रेटर बनायचं नाही. 2 नंबरची धारणा, ड्रामाला बुद्धीमध्ये ठेवून बापसमान अतिशय मधुर विनम्र बनून राहायचं आहे. आपला अहंकार दाखवायचा नाही. आपले मत सोडून एका बाबांच्या श्रेष्ठ मतावर जीवन संस्कार चालवायचे आहेत. वरदान, एका बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन होऊन आपल्या लक्ष्य पर्यंत पोचवणारे सर्व आकर्षण मुक्त भव. एका बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन होऊन आपल्या लक्ष्यापर्यंत पोचणारे सर्व आकर्षण मुक्त भव. बाबा त्याचं वरदानाचा विस्तार, बापदादा मुलांना आपल्या स्नेह आणि सहयोगाच्या मांडीवर बसून लक्ष्यापर्यंत घेऊन जात आहेत. हा मार्ग मेहनतीचा नाही आहे, परंतु जेव्हा हायवेच्या ऐवजी गल्लीमध्ये निघून जाता किंवा तुमचं जे लक्ष आहे त्याच्या निशाणाच्याही पुढे निघून जाता, तर मागे फिरण्यासाठी पण मेहनत करावी लागते. मेहनतीपासून वाचण्याचं साधन आहे. एकाच बाबांच्या प्रेमामध्ये राहा, त्यांच्याच शिकवणीवरती लक्ष द्या. एका बाबांच्या प्रेमामध्ये लीन होऊन प्रत्येक कार्य करा, तर दुसरे काहीही दिसणार नाही आणि सर्व आकर्षणापासून मुक्त व्हाल, तर सर्व संकटापासून सुद्धा मुक्त व्हाल. बोधवाक्य, आपण भाग्यशाली असल्याचा अनुभव चेहऱ्याद्वारे किंवा वर्तनाद्वारे करावा. ओम शांती. गोड बाबांना अनगणित पदम गुना शुक्रिया. धन्यवाद.